सारंग, मी तुला दिलेला शब्द मी पाळलाय, फक्त तुझ्यासाठी. तुझ्या भावाला तू शोधत होतास ना, तुझ्या समोर येतो घरच्यांना फसवून परागंदा झालेला राजकुमार. अरे दादा, ही काय हालत करून ठेवली आहेस तू? काय कमी होती तुला? आम्ही कुठे कमी पडलो? राजकुमार जरा खरंच चुकलाय नाही, आणि एकदा नाही तर बऱ्याच वेळेला चुकलाय. फक्त अमृतावहिनीसाठी मी गप्प बसलो. म्हटलं दादाला परत मी घरी घेऊन येणार, पण आज सुधरत नाही रे, नाही सुधरत आहे. तुला एक शेवटचा चान्स देतो मी दादा, शेवटची संधी. सांग हे सगळं तू का केलंस? बोल. What is this? अरे बघताय काय, सोडवा त्याला. बबलू, ठीक आहेस ना तू? ठीक आहे. शिवने काय होतंय? I don't know. तू शब्द दिला होतास ना मला की दादापर्यंत तू पोहोचवशील, म्हणून मी त्या कॉन्ट्रॅक्टवर सही केली. हो. नाही ना मॅम, मला आत्ता कळतंय सगळं. तू मुद्दाम केलंस ना? No, why would I do that? मी त्या कॉन्ट्रॅक्टवर सही करावी म्हणून तू खोटं बोललीस ना? लाज वाटली पाहिजे. एवढी मोठी बिझनेस वुमन नाहीस तू, यात थराला जायची काय गरज होती तुला? एवढं मोठं एम्पायर खोटं बोलून उभं केलंस तू? नाही, एक मिनिट. काहीतरी चुकतंय इथे. हे असं सगळं इथे घडणारे मला खरंच माहित नव्हतं. इनफॅक्ट मी तर खरंच तुझ्या भावाचा पत्ता शोधून काढला होता, पण तो गायब होऊन हा कसा काय आला, आय डोंट नो. पण दादाला शोधायची काय गरज आहे तुला? तू का शोधतेस त्याला? तुझ्यासाठी. आय मीन तुम्ही सगळेच एवढे टेन्शन मध्ये होतात, तर सो आय जस्ट थॉट माझ्याकडून जेवढं होईल तेवढे प्रयत्न मी करीन. बबलू, तू इथे कसा आलास? राजकुमार दादाच्या लोकेशनवर पोहोचलो, रूम मध्ये शिरलो, इकडे तिकडे बघताना इथे उठून आणलाय मला. सी, आय टोल्ड यू, राजकुमार तिथे होता, पण तो जाऊन हा कसा काय आला मला खरंच माहिती नाही. प्लीज ट्रस्ट मी. दादाला शोधायची काय गरज आहे तुला? तू जरा मूर्ख आहेस का ग? तू सांभाळून बोलायचं माझ्याशी. खरं तेच बोलते. दिसत नाही तुझ्या डोळ्यांना? असं कसं राजकुमारला सोडून बबलूला उचललंस? हे एवढं साधं काम जमत नसेल ना, तर मग तू माझी अक्कल काढू नकोस. हे सगळं मी तुझ्यासाठी करत होते. आता सारंग माझ्यावर चिडलाय. एनिवे, त्या सावली सनस्क्रीनचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे सारंग आता सगळी ऑर्डरच होल्डवर ठेवतोय. आय डोंट नो काय झालं एक्झॅक्टली, बट तू आता त्याला फोन करून डिस्टर्ब करू नकोस. हॅलो, तू ठेवलं? नॉनसेन्स. काय म्हणाली ही? सावली सनस्क्रीनचा प्रॉब्लेम झाला. हा प्रॉब्लेम आहे की माझ्यासाठी संधी आहे? काय झालं? ऐश्वर्याचा फोन आहे. बोल ऐश्वर्या. हा नील, काय झालं सनस्क्रीनचं? तुला कसं कळलंय? ते महत्वाचं नाही आहे. तेच महत्वाचं आहे ऐश्वर्या, कारण घरात आणि घराच्या बाहेर कोणालाही हे कळता कामा नाही. हा ऐश्वर्या वहिनी, तुला कोणी सांगितलंय? मला शिवानीचा फोन आलेला. ती खूप काळजीत होती, स्ट्रेस्ड होती. तुला काही हेल्प हवी आहे का विचारत होती. नको, काही गरज नाहीये. आम्ही दोघं आहोत ना, आम्ही दोघं हँडल करू. पण हे झालं कसं? ते महत्वाचं नाहीये ग. लॅब रिपोर्ट आलाय, काहीतरी घातक केमिकल सापडल्यात क्रीम मध्ये. मग मी येऊ का गोडाऊन मध्ये? नको, अजिबात नको. बबलूला पाठवलंय गोडाऊन मध्ये, आम्ही डिस्ट्रीब्युटरला भेटून येतो. ठीक आहे. त्या मूर्ख मुलीला ही गोष्ट सांगितलीच पाहिजे, नाहीतर तिचा पडलेला चेहरा बघून आनंद कसा मिळणार मला? सावली, नको एवढी काळजी करूस. मला सांग, आपण कोणाचं वाईट केलंय का? नाही ना. मग आपलेही काहीही वाईट होणार नाही.
पण तरीही वहिनी बघा ना, एका मागून एक वाईट गोष्टी घडतायत. आत्ता कुठे सारंग सरांशी सूर जुळत होते, तिलोत्तमा मॅडम सुद्धा आधीसारखा तिरस्कार नाही करत माझा. आत्ता कुठे सगळं छान सुरू आहे असं वाटत होतं आणि नेमकं हे घडलं. तुम्हाला सांगू, मला ना अपराधी असल्यासारखं वाटतंय, कारण माझ्या नावाने ही क्रीम काढली आहे ना, म्हणून सगळे अडचणीत आहेत. बघा ना सावली, तुला खरं सांगू का, ऐश्वर्या आणि तारा तुझ्याबरोबर जे वागतात ना ते मला अजिबात आवडत नाही. तू नको त्या दोघींचं एवढं मनावर घेऊस. नाही वहिनी, त्यांचा प्रश्न नाहीये, पण आता हे सगळं जे घडतंय ते सावरायला मी सुद्धा काहीतरी करायला हवंय असं वाटतंय मला. हो, मान्य आहे मला, पण आता यात काय करू शकणार आहेस तू सांग. मी काही करू शकत नाही, पण मी जगन्नाथजींची मदत घेऊ शकते. हॅलो, जगन्नाथजी, एक प्रॉब्लेम झालाय. बोलत राहा. कंपनीचं जे नवीन सनस्क्रीन आलंय ना माझ्या नावाने, त्यात काहीतरी घोळ झालाय. त्यामुळे मार्केटमधला पूर्ण माल मागे घ्यावा लागतोय. सारंग सर आणि नील भाऊजी सगळे प्रयत्न करतात, पण त्यांना मदत लागणार आहे. ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी, बघू काही करता येते का, पण तू या सगळ्यात पडू नको. हो. मला सांगा, तुम्ही ज्या संकटाबद्दल बोलत होतात ते हेच आहे का? मला खूप काळजी वाटते. काळजी करू नको सावली बाळा, तुझा मानलेला बाप खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे. नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित.